नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला जी सर्वात जास्त चालणारी जी साईज आहे 36 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग आहे ही. तर आपल्याला ह्याची कटिंग करायची आहे. तर हा जो आहे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उंची आपण घेतलेली आहे 14 अधिक 1 इंच म्हणजे 15 इंच. पूर्ण उंची आपण 15 इंच घेतलेली आहे. आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच. 5.5 इंच मी शोल्डर घेतलेला आहे. उंची मोंढा आपल्याला 5.25 इंचाचा घ्यायचा आहे. आणि आपल्याला छातीचा जो चौथा आहे तो आहे आपला 36 म्हणजे 9 चौक 36. 9चा जो आहे आपला छातीचा चौथा आलेला आहे. आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तर संपूर्ण जी घडी आहे आपल्या म्हणजे माप आहे त्या मापाची जी संपूर्ण घडी आहे ती आहे 11 इंच. इथं एक आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सरळ रेष जी आहे ती आपण मारून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मोंढ्याचं माप टाकायचं आहे. बॅक साईडचा जो मोंढा आहे तो आहे आपला 1.5 इंचाचा. अशा पद्धतीने मोंढ्याचे जे माप आहे ते टाकून झालेलं आहे. छातीचा चौथा भाग आहे 9 इंच. 1.5 इंच आपण मोंढा घेतलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही हा जो आहे आपला बॅक साईड मोंढ्याचा शेप आहे तो संपूर्ण झालेला आहे. म्हणजे बॅक साईडचा पार्ट आहे तो आपला तयार झालेला आहे. तर आपल्याला ह्याच भागापासून कटोरी म्हणजे पुढचा भाग आहे तो तयार करायचा आहे. चला आता आपण पुढच्या भागाची सुरुवात करू. आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. उंची घ्यायची आहे आपल्याला 6 इंच. गळा रुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.5 इंच. अशा पद्धतीने जो आहे पुढच्या भागाचा जो गळा आहे तो आपण 6 इंच उंची आणि रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच. 1.5 इंचावर एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा झाला आपला पुढच्या भागाचा गोल गळा. कटोरी ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला गोलच गळा घ्यायचा आहे. योगपट्टीचं माप टाकायचं आहे आपल्याला 2.5 इंच. इथून सुद्धा आपण 2.5 इंच टाकणार आहोत. आणि आपल्याला एक सरळ रेष मारून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं एक 2.5 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे. वरती आपल्याला 1.5 इंचानी वाढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तिरकी रेष मारून घेतली म्हणजे हा जो आहे शेप देऊन घेतला. आता आपल्याला छातीचा जो पॉईंट आहे तो कसा काढायचा आहे ते बघा. छातीचा पॉईंट जे आपण नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना जमत नसेल किंवा त्यांना काढता येत नसेल तर त्यांनी छातीचा जो पॉईंट आहे तो कसा काढायचा, तो जो टेप जो आहे आपला 9 इंच छातीचा चौथा भाग आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी ॲड करायचे आहे. तर संपूर्ण घडी जी आहे ती आहे आपली 11 इंच. 11चे निम्मे आले आपले 5.5 इंच. इथं एक आपल्याला सरळ रेष मारून घ्यायची. इथून आपल्याला एक 1.5 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथं जे आहे आपण 2.5 इंच पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आधी आपण 1.5 इंचाचा मोंढा घेऊ आणि त्या 1.25 इंचाच्या मोंढ्यापासून आपल्याला 2.5 इंचाचा पॉईंट घ्यायचा आहे. आता आपण जी आपली कटोरी आहे त्या कटोरीला शेप देऊन घेणार आहोत. गोल शेप द्यायचा आहे आपल्याला. हा जो झालेला आहे आपल्या कटोरीचा जो आहे संपूर्ण शेप झालेला आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आपलं जे शोल्डर आहे ते शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला 1.5 इंचाने जे आपलं शोल्डर आहे
ते डन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे जे आपलं शोल्डर आहे ते 1/2 इंचाने आपण डन करून घेणार आहोत. पाहू शकता तुम्ही. हे झालं आपलं शोल्डरचं माप झालेलं आहे, मोंढ्याचं माप झालेलं आहे, कटोरी टाकून झालेली आहे, योगपट्टीचं सुद्धा माप झालेलं आहे. आता जे आहे आपण कटिंग करून घेऊ. जी आपली कटोरी आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि आकृती जी आहे कटोरीची ती काढून घ्यायची आहे. तर पाहू शकता तुम्ही ही झाली आपली कटोरीची जी आकृती आहे ती झालेली आहे. तर आपल्याला ह्या कडेने 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याही कडेने आपण 1.5 इंच वाढून घेणार आहोत. तर संपूर्ण जी आपली कटोरी आहे ती 9 इंचाची भरलेली आहे. 9चे निम्मे आपले 4 इंच झालेले आहेत. आपल्याला इथं खालती 1.5 इंच वाढवायचं आहे. आणि अशा पद्धतीने इथं तिरकी रेष मारून घ्यायची आहे दोन्ही साईडला. इथून एक रेष आणि तिथून एक रेष. इथून 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला इथं एक तिरकी रेष मारायची आणि जे आपली कटोरी आहे त्या कटोरीला आपल्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही. ही झाली आपली 36 साईज कटोरी जी आहे पूर्ण तयार झालेली आहे. तर पाहू हिची आता आपण कटिंग करून घेऊया. पण त्याआधी तुम्हाला मला एक सांगायचं आहे का हा जो व्हिडिओ आहे आजचा तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही जी आपली साईज आहे जी 36 साईज आहे ही सर्वात जास्त चालणारी साईज आहे आणि ही जी आपली कटोरी आहे ती पाहू शकता ती आपण कटिंग करून घेतलेली आहे. आता जो आहे आपल्याला टक्स पॉईंट आहे तो घ्यायचा आहे. तर इथं जे आहे थोडासा कोना जो आहे जास्त आलेला आहे तो मी तो कट करून टाकणार आहे अशा पद्धतीने. तर हे बघा आता कटोरी जी आहे मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे. तर आडवा टक्स आहे तो आपल्याला आडवा जो आहे पॉईंट तो 1.5 इंच आणि उभा जो आहे आपल्याला 2.5 इंच घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हा जो आहे कटोरीचा जो टक्स पॉईंट आहे तो टाकून घेतलेला आहे. ते बघा टक्स पॉईंट टाकल्यानंतर ही जी कटोरी आहे ती आपली अशा पद्धतीने कटोरी दिसणार आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला खरंच सांगा कसा वाटला. आवडला असेल तर आता आपली जी योगपट्टी आहे ती आपल्याला 1.5 इंचाने वाढवायची आहे. ते बघा मी आधी जो पेपर आहे तो एक्स्ट्राचा तो कट करून घेणार आहे. पण त्याआधी आपल्याला पाऊण इंचानी जे आहे आपली योगपट्टी खालतून वाढवून घ्यायची आहे. तर तुम्हाला क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं असेल तर क्रॉसपट्टीमध्ये तुम्ही अर्धा इंच वाढवा आणि नसेल तुम्हाला क्रॉसपट्टीमध्ये वाढवायचं तर योगपट्टीमध्ये तुम्ही 1.5 इंच वाढवून घ्या. अशा पद्धतीने 1.5 इंच वाढवून घेतल्यानंतर जी आपली क्रॉसपट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे. योगपट्टी जी आहे ती ठेवून घ्यायची आहे आणि मग जो आहे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. तर हे बघा संपूर्ण जो आहे जो आजचा व्हिडिओ आपला तयार झालेला आहे तो सर्वात जास्त चालणारा व्हिडिओ आहे तो 36 साईज आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला पुन्हा एकदा सांगते लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.